नमस्कार. मंत्रिमंडळ बैठकीत मोठे 5 निर्णय झालेले आहेत. सर्व काही पाहणार आहोत. त्या अगोदर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. चला तर जाणून घेणार आहोत. राज्यात गणेश विसर्जनावेळी 9 जणांचा बुडून मृत्यू तर 12 जण बेपत्ता झाल्याची माहिती. हैदराबाद गॅजेटियरमुळे नवा पेच, आता बंजारा समाजाची एसटी मधून आरक्षणाची मागणी. सरकारच्या जीआर विरोधातच मंत्री छगन भुजबळ कोर्टात जाणार. मराठा आरक्षणावरून ओबीसी नेते आक्रमक. नेपाळमध्ये सोशल मीडिया ॲप्सवर बंदी. चेन झेड आक्रमक, सरकार विरोधात तीव्र निदर्शने. हरभजन सिंग यांची पूरग्रस्तांसाठी दिल्या 11 बोटी, 3 रुग्णवाहिका आणि 50 लाखांचा ऐवज. नमो शेतकरी योजनेचा हप्ता आज होणार जमा. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते वितरण होणार असल्याची माहिती. 93,36,000 शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती आज पैसे येणार असल्याची माहिती दिलेली आहे. राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी ही माहिती दिलेली आहे आणि आज हे पैसे वितरित होणार. ट्रॅक्टर खरेदीसाठी आता शेतकऱ्यांना 60,000पर्यंत दर घटणार आहेत, कारण जीएसटी कपात झाली. लालबागचा राजा विसर्जन मिरवणुकीत चोरांनी 100 मोबाईल आणि सोन्याच्या चेन केल्या लंपास. 4 आरोपींना अटक. मूग पिकाला अतिवृष्टीचा तडाखा, शेतकऱ्यांकडून नुकसान भरपाईची मागणी. ऑगस्टमधील अतिवृष्टीमुळे मूग पिकाला मोठा फटका बसला असून कर्नाटक आणि महाराष्ट्रातील काही भागात पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. राजस्थानात पाऊस सुरू राहिल्यास देशातील सर्वात मोठ्या मूग उत्पादक राज्यात धोका अजून वाढू शकतो. जम्मूत पुरामुळे शेतीचं प्रचंड नुकसान. 1,40,000 हेक्टरवरील पिकांना फटका. जम्मू प्रांतात मुसळधार पावसामुळे आणि अचानक आलेल्या पुरामुळे तब्बल 1,40,000 हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. विशेषतः भात आणि मका मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून रांगेत भाविकांचा छळ आणि चंद्रग्रहणात विसर्जन. लालबागचा राजा मंडळाविरोधात आता थेट सीएम फडणवीसांकडे तक्रार. उपराष्ट्रपती पदासाठी पुणेकरांची एंट्री. उमेश म्हेत्रेनं दाखल केला उमेदवारी अर्ज. पुण्याच्या दौंड तालुक्यातील सहजपूर गावचा तरुण उमेश म्हेत्रे याने थेट उपराष्ट्रपदाच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला असून आता त्याची गावात चर्चा सुरू. हरभरा बाजारभाव स्थिर. वांगी व लसणाचे दर टिकून, तर हळदीची मागणी कायम, तर उडदाचा भाव दबावातच असल्याची माहिती. बाजारात लिंबाच्या दरात मोठी घट, शेतकऱ्यांना आर्थिक संकट. नव्या जीएसटीची घटस्थापना. 5 आणि 18% द्विस्तरीय रचना होणार. 22 सप्टेंबरपासून अंमलबजावणी. पश्चिम पट्ट्यात घाटमाथ्यावर पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता. मोफत पीठगिरणी योजना महिलांसाठी संधी. आजच अर्ज करा. राज्य सरकारने ग्रामीण व शहरी महिलांसाठी मोफत पीठगिरणी योजना सुरू केली आहे. या योजनेत महिलांना घरच्या घरी पीठगिरणी चालवून उत्पन्न मिळवण्याची संधी भेटणार आहे. मराठा समाजानंतर आता ओबीसी समाजासाठी सुद्धा उपसमितीची स्थापना. राज्य मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला मोठा निर्णय. पंजाबच्या पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी 8,000 कोटीची मदत द्या, केंद्राकडे मागणी. शेतकऱ्यांच्या खात्यात येणार 127 कोटी रुपयांची भरपाई. शेतकऱ्यांच्या खात्यात लवकरच ही वर्ग केली जाणार. हमीभावाने कापूस विक्री करता नोंदणी बंधनकारक. शेतकऱ्यांनी नोंदणी करून घेणं गरजेचं. अशाच प्रकारच्या नवनवीन अपडेट आपण पाहणार आहोत. त्या अगोदर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. मुंबईला 26/11 मोठ्या हल्ल्याची धमकी. पोलीस अलर्ट मोडवरती असून 1 जणाला अटक. लक्ष्मण हाके यांनी मराठा आरक्षणाच्या विषयात लुडबुड करण्याची आवश्यकता नाही. लोकांना आंदोलन करण्याचा आणि मागण्या मांडण्याचा अधिकार आहे. अन्य समाजाच्या लोकांनी त्यात हस्तक्षेप का करावा. राधाकृष्ण विखे पाटील यांचं खळबळजनक वक्तव्य. नाफेड आणि एनसीसीएफचा कांदा सप्टेंबरमध्ये बाजारात येणार. चालू महिन्यात याची विक्री 24 रुपये दराने. लाडकी बहीण योजनेचा 14वा आणि 15वा हप्ता सोबत येण्याची शक्यता. 3,000 रुपये लाडक्या बहिणींच्या खात्यात येणार असून आता 2 हप्ते सोबत येणार का याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. आणि आता हे पैसे नक्की कधी पडणार आहेत. लाडक्या बहिणींच्या खात्यात आता लवकरच हप्ता जमा होणार. यंदा कापूस, सोयाबीन, तूर यांचे लागवड क्षेत्र घटले. शेतकऱ्यांची भात आणि मक्याला जास्त पसंती असल्याचं दिसतंय.
श्रावणबाळ योजनेत दिव्यांगांसाठी 1,000 रुपयांची वाढ. मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला मोठा निर्णय. आता श्रावणबाळ योजनेत 1,000 रुपयांची वाढ केली आहे. TV7 मराठीमध्ये जर आपण नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, कमेंटमध्ये तुमचा जिल्हा नक्की कळवा. तुमच्या जिल्ह्यातील आपण बातमी देणार आहोत, त्यामुळे तुमच्या जर बातम्या असतील तर आपल्याला कमेंटमध्ये सांगा, तुमच्या जिल्ह्याची आपण बातमी देऊ. आणि महत्त्वाचं म्हणजे अशाच प्रकारच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ संपूर्ण शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा. धन्यवाद सर्वांचे मनपूर्वक.